तुम्हाला असं नाही वाटत? तुम्हाला नाही मला काही नाही म्हणणार ते खूप चांगले मुलं काय नाही म्हणणार. त्यांना आता आज नवीन काम दिले आहे. आंब्याच्या पानांना जे कावळे हगलेत ना ते साफ करायचे. एकही डाग नाही दिसला पाहिजे आपल्या झाडावर. तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या नवीन आणि चकचकीत ब्लॉगमध्ये गाईज. तर टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग पण ऑफकोर्स फार्म हाऊस ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही बोलत असाल यार फार्म हाऊस तू काही सिरीज करतोय का? तर असं काही नाही आहे गाईज. पण कसं आहे ना, सध्या टाईम भेटत नाही आहे. प्रत्येक गोष्टीला टाईम द्यावा लागतो. यूट्यूबसाठी पण टाईम मला असा सेपरेट काढावा लागेल आणि जो आता मला भेटत नाही आहे. मी आता जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी कन्सिस्टंट राहण्याचं ट्राय करेन. बट तुम्ही असं नाराज होऊ नका. ब्लॉग हवाला बघा. आणि फार्म हाऊसला जेव्हा मी जाणार तेव्हा ब्लॉग येणार. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. जेव्हा पण मी फार्म हाऊसला मित्रांसोबत जाणार तेव्हा ब्लॉग येणार न चुकता. तर आज पण फार्म हाऊसला जायचं आहे. आज आहे सॅटरडे. तर माझं ऑफिस होतं आज. फर्स्ट आणि थर्ड सॅटरडे आमचं वर्किंग असतं. तर आज ऑफिस होतं बट आजारी आहे मी थोडा. आजारी असल्यामुळे थोडा घरी थांबलेलो आणि आता जाणार आहे आम्ही खाली. तर 11चा टायमिंग दिला आहे पण अजून कोण आलेलं नाही. आणि मी स्वतःसुद्धा अजून बॅग भरलेली नाही आहे. ट्रायपॉड गाईज असं थोडा ट्विस्ट होतो, ॲडजस्ट करा कारण त्याचा मागचा स्क्रू ना थोडा ढिला झाला आहे. तर बॅग बघू शकता तुम्ही. बॅग मी अजून भरलेली नाही आहे. बॅग आहे बघा. बॅग अजून तशीच्या तशीच आहे गाईज. बॅग बिग भरून फुल रेडी झालेलो आहे. आता मी तुम्हाला गाईज इथे वरतीच सांगतो. खाली गेल्यावर आहे ना मोजून 5 लोक असणार. 5 लोक बेट लावतो मी. आता खाली जाऊन आपण बघूया, मोजूया. 5 ते 6 लोक असणार फक्त. तर बघूया कोण किती टाईमवर आला आणि कोण नाही. चला नाही आले अजून. 5 जणच आली आहेत. और ये बॉल लेके आ गया. कॉफी पीत आम्ही थांबलोय खाली. अजून येत आहेत बघा. 1 2 3 4 5 मोजून 5 जण फक्त. जसं प्रेडिक्ट केलेलं तसं झालंय. सगळे जमा झालेले आहेत आता. आणि यश पाटील दादा, बर्थडे बॉय रोहन गाडलिंग, सॉरी अरे तिथे गेलो इंटरव्ह्यू सोडून मध्ये घुसलो. आणि ही बिर्याणी गाईज मस्त तिकडे जाऊन जेवण्यासाठी आम्हाला. शाळेत गेलेला हा बाई. तर आता एक ग्रुप फोटोसाठी सर्व रेडी झालेत. उभे राहा सगळे लाईनीत. फोटो काढ दे. पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. पोपट लागला मिठू मिठू बोलायला. पोचलेलो गाईज फार्म हाऊसला. आणि मागे बघू शकता फार्म हाऊस हा राहण्याचा आहे आमचा. आणि या साईडला इथे वरती पूल आहे. तर थोड्या वेळाने जाईल तिकडे. तर सध्या जस्ट आलेलो तर जाम भूक लागलेली. आम्ही निघालेलो घरून समथिंग 12:30 ते 1च्या दरम्यान. आणि आता 4 वाजले. आम्हाला सगळं सामान घेत आलेलो आम्ही. सुंदर वातावरण आहे गाईज. म्हणजे मच निडेड ब्रेक होता. खूपच मस्त क्लायमेट आहे इथे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला सगळी ग्रीनरी. आणि इथे भिंत आहे. तो मी तुम्हाला पुढून दाखवतो फार्म हाऊस. हे देखो गाइस मस्त. तर गाईज जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, वर्किंग पर्सन आहात, तर असा ब्रेक तुम्हाला मस्त आहे. कारण या ब्रेकमध्ये तुम्हाला खूप जास्त असं बेटर फील होईल, खूप असं रिलॅक्स फील होईल.
फॅमिलीसोबत झालं किंवा फ्रेंडसोबत झालं, कोणासोबत पण तुम्ही येऊन एन्जॉय करा असा पीसफुल वातावरणात. आणि हा ब्रेक तर माझ्यासाठी खूपच मच निडेड होता, कारण ऑफिसचं काम वगैरे तर डेलीच्या रुटीनने आपण कधी ना कधीतरी बोर होतोच. त्यामुळे असा एक बॉईज ट्रिप किंवा असा एक बॉईज प्लॅन होणं जरुरी आहे. तर आपला एक मित्र आता आलेला आहे, तो बघा गाडीतून उतरेल आता तो. ॲक्च्युली हा ऑलरेडी इथे एक दिवस आधीच आलेला त्यांच्या ऑफिसच्या फ्रेंडसोबत. रे लाईट बीट फुल मारतोय तो मला बघून. ब्लॉग गुड मॉर्निंग गाईज. तर काल रात्री मस्त पार्टी मजा करून झाली. माझा आवाज तुम्ही बघू शकता, कोल्ड्रिंक वगैरे पिऊन सर्व असं जाम झालेलं आहे. तर आता सकाळ झाली आहे आणि सर्व अजून अर्धे जण झोपलेले आहेत आणि अर्धे उठलेत. तर आता पहिले आम्ही नाश्ता करू काहीतरी, कारण काल खूप लेट झोपलो आणि काल आम्ही रात्री थोडंफारच जेवलो, खूप जास्त जेवलो पण नाही. तर त्यामुळे आता मस्तपैकी काहीतरी भारीवाला नाश्ता असा पाहिजे. तर मामांना सांगितलं आम्ही नाश्ता बनवायला. तर नाश्ता बनेल आता, मग आम्ही नाश्ता करू. मस्त बुर्जी पाव नाश्ता विथ स्विमिंग पूल व्ह्यू अँड दिस बॉयज व्ह्यू. Good morning, friends. We are having a breakfast. Of Eating some ostrich eggs. oh my and, god, ostrich egg. Indian bread. Okay. Thank you for your Yeah, bro. good speech. Also, we are having emu's mutton. Oh my god. Back. वेलकम बॉय. आणि अशा प्रकारे आमचे खास लोकांचं अतिथी आणि आमचे माननीय करण जाधव साहेब ज्यांना यांचं हाताला दूध काढून आणलं. कोणाचं ते Oh my God. हा बघा पानगेंडा स्पॉट झालेला आहे. कैलास गडलिंग यांचे सुपुत्र आणि माझे दुसरे सुपुत्र रोहन गडलिंग. रोहन गडलिंग यांचा वाढदिवस झाला काल. त्यानिमित्त आपण त्यांना सर्वांना कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे विश Happy birthday बोला. दोन गल्ली आता उभ्या उभ्याही आलत आहे. आणि काल
निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर झिरमिर पाऊस धाना, भिरभिर करी मदनाचा गाना, येना सजना येना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. नडू दे, आता जरा घसा माझा सुकलेला आहे. आई पाण्याचा गडू दे. आणि पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना तर बबलूला तुझ्या लहानपणीचा साडीतला फोटो पाठवेल. प्लास्टिक बॅग. आई या जगाला माझी गरज लागेल असं मला काही वाटत नाहीये. कोणाचं काही माझ्या वाचून अडत नाहीये. मला सुद्धा फरक पडत नाहीये काही. म्हणून आई सरळ सरळ घे लवकर. काय आलं तो का जाम थकलोय गाईस. पावडर लावली आहे मस्त, गोरा दिसत असेल मी. अरे क्या मिल रहा है लोगों ये करके?